बाबाजींचं म्हणणं होतं, गावकऱ्याचं बी म्हणणं दिसतंय. दादाने त्यांच्या भाषणात काय येऊन दिलं नाही काही. त्याने असा अंदाजा रांग राखून त्यांना आणला. फनी आहे ना दादा, रस्त्याचं कराच लागणार आहे. रस्त्याचं गाड्या घेतलंय आता दादा. बघा सुटलं माझ्या ध्यानात राहत होता. खरं त्यांना लय त्रास दिसतो रस्त्याला. जाऊ दे, जे होईल ते कोणती कोणी लिवली पैसे टाका देवा करून काय आता. तेवढे ते म्हणते तेवढे ते डांबरी ओढून ते वा मोकळे काय देतात नको. ओके, झालं तुमचं काम आता. मग भाषणात काय सांगितलं तसं नसतं बाबा. मग दादा जर काम करते तर भाषणात सांगायची काही गरज आहे का? आपला अंधारातच जाऊन सांगायला एवढं होऊन द्या म्हणून. उद्यालाच सांगितलं याचा अर्थ धुसणे आणलाय का नाकाला. मला नाही कमी नाही का. मग असा आपला जे खरं आहे ते सांगायचं. म्हणून तर मग असा हा कोटी मराठा माझ्यावर प्रेम करतो. या घराला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं जाहीर द्यायचा अंधारात. आपलं कामच तसं आहे. आणि बोलायचं बिना तर जाहीर, काम करून घ्यायचं जाहीर. अंधारात नको. लोकांनाही कळतं नाही हे अमुक नेता काम करतो, अमुक करत नाही. लोक